हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळामध्ये MSCB AE आणि JEEसाठीचा एक्झाम सिलेबस कसं कव्हर करायचा प्लस मॅक्झिमम रिझल्ट्स कसे मिळवायचे हे बघणार आहे. तर सर्वात आधी आपण हे बघणार आहे हाऊ टू स्टडी, एक्झॅक्ट स्टडी कसा करायचा आहे. त्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज वेटेज बघणार आहे आणि सगळ्यात लास्ट आपण बघणार आहे बेस्ट बुक्स कोणते आहेत जे की रेफर करून प्रॅक्टिससाठी तुम्ही मॅक्झिमम स्कोर करू शकताय तुमच्या AE आणि JEE एक्झामसाठी. ओके, सो चला स्टार्ट करूया. तर यात फर्स्ट टॉपिक आहे हाऊ टू स्टडी, म्हणजे एक्झॅक्ट स्टडी कसा करायचा किंवा नेमका स्टडी कसा करायचा जेणेकरून मिनिमम इनपुटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळेल, म्हणजे मिनिमम एफर्ट्समध्ये मॅक्झिमम रिझल्ट मिळेल. ओके, तर ते आपण आता बघणार आहे. तर त्यासाठी फर्स्ट पॉईंट आहे सिलेबस अँड PYQ ॲनालिसिस. आता तुम्ही जरी कोणत्याही एक्झामचा जरी स्टडी करत असला तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला त्या एक्झामचा डिटेल सिलेबस माहीत असला पाहिजे. जर तुम्हाला डिटेल सिलेबस माहीत असेल तरच पुढच्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे त्या एक्झामचा. ओके, आता सिलेबस तर माहीत झाला तुम्हाला. त्यानंतर जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर असतात त्यातून तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन्स आलेत किंवा कोणत्या सब्जेक्टला किती मार्कचे क्वेश्चन आलेत हे ॲनालिसिस करता आलं पाहिजे. मग जेव्हा तुम्ही हे ॲनालिसिस करता PYQचं तेव्हा तुम्हाला समजतं की एखाद्या सब्जेक्टला आपण किती वेटेज दिलं पाहिजे किंवा एखाद्या सब्जेक्टकडून आपण किती मार्क्सचं हे एक्सपेक्ट करू शकतो. ओके, ते तुम्हाला त्यातून समजतं. तर हा झाला फर्स्ट पॉईंट सिलेबस अँड PYQ ॲनालिसिस. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे नोट्स. आता नोट्स तुम्हाला जर यूट्यूबवरून काढत असाल नोट्स तरी चालेल किंवा जरी तुमच्याकडं ऑनलाईन PDF अवेलेबल असतील, ऑफलाईन बुक्समधून तुम्ही स्वतःचे नोट्स काढत असाल तर ते सुद्धा बेटर आहे. नोट्स जे असतात ते तुम्ही स्वतःचे सेल्फ नोट्स काढा, म्हणजे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा नोट्स काढा. ओके, मग त्या नोट्स तुम्ही काढल्या त्यातून तुम्ही स्वतःचे शॉर्ट नोट्स क्रिएट करा. आता शॉर्ट नोट्स कसे क्रिएट करायचे, तर सेल्फ नोट्स तुम्ही काढलेत मग त्यातले जेवढे पॉईंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात तेवढे तुम्ही हायलाईट करायचे, मग झाले ते तुमचे शॉर्ट नोट्स. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट आहे प्रिव्हियस रिव्हिजन, म्हणजे आत्तापर्यंत तुमचा जेवढा काही स्टडी झाला आहे तेवढ्याचं तुम्हाला शॉर्ट रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते विसरणार नाही पुढचा अभ्यास करताना. ओके, त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट. आता तुम्ही जेव्हा स्टडी करत असताय तेव्हा सब्जेक्ट वाईज तुम्ही स्टडी करत असणार आहे. मग एखादा सब्जेक्ट जेव्हा कंप्लीट होतो त्यावेळी त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला टेस्ट दिली पाहिजे. ओके, मग टेस्ट दिल्यावर तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा किती अभ्यास झाला आहे ते तुम्हाला समजतं. ओके, किंवा त्यातून किती चुका झाल्यात, किती तुम्ही चुका रेक्टिफाय केल्या पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला त्यातून ॲनालिसिस होतं. ओके, त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे फुल सिलेबस टेस्ट. आता तुमचा होल सिलेबस कंप्लीट झाला आहे, ऑल सब्जेक्ट्स तुमचे कंप्लीट झालेत, मग तुम्ही फुल सिलेबस टेस्टकडे वळलं पाहिजे. ओके, मग या फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील त्यावरून तुम्ही देऊ शकता. मग त्यातून तुमचा रिझल्ट ॲनालिसिस करू शकता, चुका कुठं झाल्यात, नेक्स्ट टाईमपासून त्या चुका तुम्ही कमी करू शकता. ओके, त्यानंतर रिझल्ट ॲनालिसिस, जसं की मी सांगितलं तुम्ही ज्या टेस्ट दिल्या आहेत त्यात कुठं तुम्ही चुकला आहे, कुठं तुमचं वीक पॉईंट आहे हे तुम्हाला समजतं, म्हणजे ते रिझल्ट ॲनालिसिस झालं. नेक्स्ट टाईमपासून तुम्ही त्या चुका सुधारल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर सेवन्थ पॉईंट आहे फायनल रिव्हिजन. आता तुमचा सगळा स्टडी झाला आहे, टेस्ट सिरीज देऊन झाले आहेत, मग त्यानंतर तुम्हाला फायनली रिव्हिजन केली पाहिजे. ओके, फायनल रिव्हिजन म्हणजे काय, आत्तापर्यंत तुम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत जेवढं काही स्टडी केलं आहे त्याचं तुम्हाला फायनल रिव्हिजन केलं पाहिजे. आता आपण आधी बघितलं की तुम्ही स्वतःचे सेल्फ नोट्स आणि शॉर्ट नोट्स क्रिएट केले, तर हेच तुम्ही जरी वाचलं तर तुमची फायनल रिव्हिजन कमीत कमी वेळामध्ये कंप्लीट होऊन जाते. ओके, तर याआधी आपण बघितलं हाऊ टू स्टडी, म्हणजे एक्झॅक्ट स्टडी कसा करायचा जेणेकरून मिनिमम एफर्ट्समध्ये तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट मिळेल हे आपण याआधी पाहिलं. सो आता आपण MSCB AE आणि JEEसाठीचा सब्जेक्ट वाईज वेटेज बघणार आहे जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की कोणत्या सब्जेक्टला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे
किंवा कोणत्या सब्जेक्टकडून तुम्ही किती मार्क्सचं वेटेज एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये. ओके, मग हे जे सगळे वेटेज आहे ते मी डिफरंट पेपरची ॲनालिसिस करून फाइंड आउट केलेत. ए आणि JEEचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर होते त्याचं ॲनालिसिस करून मी हे वेटेज काढलेले आहेत. ओके, सो चला स्टार्ट करूया. सो त्यात फर्स्ट सब्जेक्ट आहे पॉवर सिस्टम्स. पॉवर सिस्टम्सचा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, ज्याच्यातून तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स बघायला मिळतील. ओके, सो याच्यातून तुम्हाला 16 to 20 क्वेश्चन्स हे आलेले असतात. ओके, त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मशीन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 to 12 क्वेश्चन्स आलेले दिसतात. ओके, मग आता परत इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये 4 मशीन्स येतात: ट्रान्सफॉर्मर, सिंक्रोनस मशीन, DC मशीन आणि इंडक्शन मोटर. मग याच्यामध्ये परत 2 to 3 मार्क प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल प्लस इलेक्ट्रिकल सर्किट्स. यांचं कॉम्बिनेशन जर आपण पकडलं तर 6 to 8 क्वेश्चन्स इथं आलेले दिसतात तुम्हाला. ओके, म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये 1 to 2 मार्क्सचे आणि इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये 5 to 7 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला 5 to 9 क्वेश्चन्स आलेले दिसतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे मेजरमेंट, ज्याच्यामध्ये परत तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट असतात. ओके, मग इलेक्ट्रिकलचे तुम्हाला 2 to 3 क्वेश्चन्स असतात आणि इलेक्ट्रॉनिक्सचे तुम्हाला 1 to 2 क्वेश्चन्स असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये तुम्ही 4 to 5 मार्क्सचे क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकताय. ओके, मग आता ॲनालॉगमध्ये 2 to 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आणि डिजिटलमध्ये 1 to 2 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅग्नेटिक सर्किट्स. मॅग्नेटिक सर्किटमध्ये तुम्ही 4 to 6 मार्कचे क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकताय. त्यानंतर नेक्स्ट आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यामध्ये तुम्ही 2 to 3 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकताय. त्यानंतर आहे कंट्रोल सिस्टम, ज्यामध्ये तुम्ही 2 to 3 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकताय AEसाठी, आणि JEEसाठी मॅक्झिमम 1 क्वेश्चन येईल. ओके, सो याआधी आपण हाऊ टू स्टडी बघितलं प्लस वेटेज बघितलं सब्जेक्ट वाईज फॉर MSCB AE अँड JEE. सो आता आपण बेस्ट बुक्स बघणार आहे, जे यातले प्रॅक्टिस करून तुम्ही बेस्ट मार्क्स स्कोअर करू शकताय. ओके, सो त्यातलं फर्स्ट बुक आहे VK मेहता आणि रोहित मेहताचं ऑब्जेक्टिव्ह इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. ओके, मग यात तुम्हाला 5000+ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मिळतील, विथ हिंट्स असतात ते. सो जेव्हा तुमचं पूर्णपणे रिव्हिजन कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही या MCQकडे वळू शकताय. ओके, त्यानंतर नेक्स्ट बुक आहे JB गुप्ताचं अन इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ज्यात परत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघायला मिळतात. 16,000 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ आन्सर्स बघायला मिळतात. ओके, मग हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकताय. ओके, त्यानंतर नेक्स्ट बुक आहे मेड इझी पब्लिकेशन्सची SSC JEE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्सची बुक. ओके, यात तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघायला मिळतील, सो ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. त्यानंतर नेक्स्ट बुक आहे इंजिनियर्स अकॅडमीची MCQ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची बुक, जी की असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर दोन्हीसाठी पण बेनिफिशियल आहे, ज्यात तुम्हाला 6500+ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स बघायला मिळतील. सो हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय.